आयला लय भारी लिंब आहे तिकडे. बरं झालं गड्या बाळू तू भेटला. का सरपंच? काय करतो इथं? काय नाही ते खिचडीसाठी लिंबू काढीत होतो. लिंबू काढतोय? हा. एक काम कर ना, काय? गावात आहे ना गॅसची गाडी आलेली नाहीये. हा आपल्या घरचा गॅस संपलाय. हा. आणि ते सरपंचीन बाईला वाईट टाकल्यावानी करून राहिल्यात. आणि नेमकं मला टाकी भरायला सांगितली ती, पण मी चाललोय चेअरमन सोबत बाहेर. हा. तर तेवढी ना टाकी तिथं ठेवलेली आहे रस्त्याच्या कडेला, तर तेवढी तू भरून घे आणि घरी पोहोच कर. चल. कळलं ना? हा ठीक ठीक. काय प्रॉब्लेम? काय नाही प्रॉब्लेम, काय नाही. ठीक आहे ना? हा हा. येऊ का रे मग? हा या. आयला नेमकं या हिरोईनला घेऊन जायचं होतं बाहेर, आणि आता हे सरपंचानी काम सांगितलंय मला. याला अवघडे हो. आयला कधी नव्हती ह्या बायकोला घेऊन चाललो होतो, त्याच्यात सरपंचाची ही टाकी आणून दी. आता हे कवा जायचो मी घेऊन बायकोला. आता कवा गाडी यायची गॅसची आणि कवा जायचो आता मी. लड्डू मुत्यानी अवतार घेई संचारी देवर. काय घंट्या? आयला बरं झालं भाऊ तू भेटला. ही सरपंचाची टाकी आहे एवढी. ही गाडी आली का एवढी भरेव, आणि तेवढी सरपंचाच्या घरी नेऊन दी. नेऊन देईल मी. हा. पण घंट्याकडे काम असेल तर घंट्याचं तोंड चालू ठेवावं लागतं. घंट्याचं तोंड चालू तर घंट्याचे हातपाय चालू. हा नाही कळलं मला ते. तुला 100 रुपये देतो, मस्त पैकी त्याचा राजमान्य फारसाण घे आणि मस्त चावीत बस. हा हा चालेल. एवढी पोहोच कर टाकी. हा भरून घेतो. जाऊ का मग मी? हा बिंदास ना? बिंदास. आईला बरं झालं भाऊ. यायची गाडी गाडी मी इकडून येणार आहे का इकडून येणार आहे? बोला सुजाताबाई, काय म्हणता? जेवत होतं घरी, तुमचा फोन आला, लगेच हात धुतला. काय म्हणता? हा ना, जेवले ना तुम्ही? हा जेवण केलं. मला स्वयंपाक करायचा अजून, सगळं वाटून मसाला भाजून कांदा बिंदा वेडी आणि टाकी संपली नेमकं. टाकी संपली? हा तेवढी भरून आणून द्या ना मला. अहो मला तिकडे सरपंचा बरोबर जायचंय ना. मग सरपंचाची घेऊन या तिकडे चालले तर. आपण हे टाकी आणूच तर नाही का, की गॅसची एजन्सी देतो ना तुमच्या नावावर करून. एजन्सी करायला करा हो, टाइम लागेल त्याला. मला आता स्वयंपाक करून खायचंय ना. बरं ठीक आहे, मी आता प्रेम या कामल्याकडे देतो टाकी. मी जरा सरपंचा बरोबर चाललोय, घेऊन जातो मी. बरं बरं लवकर पाठवा. चांगलं कामाला लावलंय तुम्ही चेअरमनला. ह्याला कधी यायची रवी गाडी? जातो काहीतरी खाऊन येतो. ती गाडीवाल्याला टाकी दिसन तो हॉर्न वाजवीन. समोर किराणा दुकान दिसतंय, तिथं भेटल आपल्याला राजमान्य फरसाण. आणि लड्डू मुत्यानी अवतार घेई संचारी देवर. काय काम करावं लागते चेअरमनला. चेअरमन घामाघूम झालेत पा. कमलेला तरी फोन लावतो. हा कमलेश. हा हा काम होतं ते टाकी ठेवलेली गॅसची ती रस्त्यावर. मी जरा सरपंचासोबत चाललोय. हा 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 तर तेवढी टाकी भरून घे. अरे पैसे देतो ना तुला. हा ऑनलाईन टाकतो पैसे लगेच. हा अरे भरलेली टाकी घरी न्यायची नाही. हा मी सांगतो कुठं नेऊन ठेवशील. हा बरोबर, सुजाताबाईच्या घरी टाकी नेऊन ठेव भरून. पैसे तुला आता लगेच येतील. नक्की काम कर बरं का तेवढं. हा 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 ठीक आहे ठीक आहे. हा हा ठेवतो मग. चला कामले एवढं काम करीन तेवढं सरपंचाबरोबर जाऊन येतो. त्यामुळे तुला ना लय उपत घ्यायची सवय लागली ते चेअरमनचं प्रत्येक वेळेस. काय गरज आहे उपत घ्यायची? हा बघितलं चेअरमन आपला माणूस आहे. आपला माणूस आहे. चेअरमनने आपल्यासाठी आतापर्यंत केलं काय मला ते सांग बरं. काय केलं म्हणजे चेअरमन आपल्यासाठी काय काय करते राव? अरे ते चेअरमन माणूस असा आहे जेव्हा त्या हाताने कावळा आणत नाही, कारण हातावर लागलेलं पडू नये त्या समोर म्हणून. चालला सांगायला. अरे मी त्यांना जेवढे पैसे दिले तेवढे सांगितले, वरती एक्स्ट्रा घेतले असता आपला खर्चाला झाला. अरे तुझा पॉईंट झाला. तू घेतले किती माहिती का? जेवढं गाडीवाला घेतो ना तेवढेच पैसे घेतले. आता 200-400 रुपये जादा सांगितलं का मिळाला असता का तू? हा दिले का ते चेअरमननी? तेवढा खर्च निघला असता का आपल्या दिवसभराचा? अरे दिवसभराचा खर्च निघला असता, पण मी कशाला जास्त पैसे काढायचे. हेच तर अक्कल नाही तुला. मग आली चेअरमनची टाकी. घे वाघे. मी काय धरू तू धर.
ए लाव आता आचल जाऊन द्या ए, इला. सांगितलं, घेतले तर चल. उत्तर घ्यायची सवय लागली तुला प्रत्येक वेळेस चल टाकी हयो हो टाकी कोण नेली टाकी टाकी आईला कोण नेली आता बाळू भाऊ कामल्या तुला म्हणा काय काय उद्योग करायला लागायचे भाऊ चल भाऊ समस्या ही सरपंच आपलं का कमी पडून देणार नाही. हा आत्ताच त्यांची लय काम पडतोय सुजाताबाई अयो. आणली का? अरे वा, हा, आहे का? टाकी धन्यवाद तुमची. धन्यवाद. या मग तुम्ही आता. लगेच हा चहा बी काय ठेवला असता. अरे नको स्वयंपाक करायचा एवढं उन्हात चहा पितो काय येडा आहे जा. मग थोडं फार काहीतरी केलं असतं चल तुला कच्चं दूध पाहतो जाताना चल पाठव. कच्चं दूध काय बाळू भाऊ बाळू भाऊ आईला कुठे गेलं राहू या बाळू कमून बोपलो तर माया नावानी जेवण द्याय ना तुम्हाला. बाळू भाऊ अरे घात झाला घात घात झाला. हा काय झालं नेमकं? ती टाकी होती का हा ती चोरीला गेली. चोरीला गेली. हा अरे आज कस काय चोरीला गेली? तुला एखादं काम सांगाव का नाही राव? अरे मी ते राजमान्य पार्सल आणायला गेलो ते पार्सलाने पोट नाही भरलं मग पोंगे आणायला गेलो येऊन बघतो तर टाकीच्या जागी टाकी नव्हती. अरे आता ती सरपंचीन बाई आता त्या सरपंचाच्या मागं लागण आणि सरपंच माया मागं लागण. आता काय सांगायचं राव तुला घंट्या? आता का आपण टाकी शोधायची का? कुठं शोधितो आता? गावात हिंडू ना. चल बरं पहिलं तू आईला भाऊ. पोलिसाचं कुत्रा आणायचं का? नको भाऊ चल. हे भाऊ अयो अय अरे हीच टाकी आहे सरपंचाची. हा ना हा 100% सुजाताबाईंनी चोरली. चोरटी कुठली? चोर चोर सुजाताबाई. काय हो गंठन भाऊजी? अहो लाज नाही वाटत का? खुशाल टाकी चोरून आणली. काय टाकी चोरून आणली टाकी. काही बोलता काय? माझी टाकी ती भरून आणली तुमची टाकी? मगाशी. सरपंचाची टाकी ही. सरपंचाचं नाव लिहिलंय त्याच्यावर. मग तुमचं नाव लिहिलंय का त्याच्यावर? ते काय भांडलंय का त्याचं नाव टाकायला करून? गवासा माझी टाकी ती मला उचलत नाही म्हणून पडली इथं. अहो सरपंच टाकी ती. अरे ओळखलं तू तरी. अरे मग सरपंचाचीच आहे ना. हे काय? अहो बाळा भाऊ माझी टाकी ती माझ्या घरात जाऊन बघा आहे का टाकी? मला नव्हतं वाटत बाई एवढी मोठी चोट्टी असेल. गंठ भाऊजी चोर बिर काय म्हणता अहो, मला? मी फक्त फारसन खाली गेलो तिथं रस्त्यावर टाकी होती डायरेक्ट चोरीला गेली. हा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय का मी उचलून आली ती? मग इतकं काय इंग्लिश मध्ये सांगतो का अहो मी? मला नाही उचलत म्हणून बाहेर पडली ती अजून. चोर मला पाठवला असं तुम्ही उचलून आल्याला. मग घरात नसती ठेवली का? आमची आहे टाकी ती. सरपंच टाकी आहे. तुम्ही ना जा बरं जा माझी टाकी डोकं खाऊ नका इथं. नाही तू सरपंचाला फोन लाव. खुशाल टाकी आणि ती चोरून. हॅलो अहो सरपंच घंट्या बोलतोय. अहो तुमची टाकी आहे ना सुजाताबाईंनी चोरली. चोरली नाही. धूम 1, 2, 3 पेक्षा जबरी चोरी आहे. अहो मने आईसला काय करता अशी मोठी चोट्टी? तुम्ही या बरं पटकन इकडं. हा येऊ दे सरपंच दाखवतो इंगा. हा दाखवते मी पण माझी टाकी आहे. हा चोट्टी कुठे? सरपंचाची टाकी. छोटी म्हणून का माझी टाकी ती सांगितलं तुम्हाला का? सरपंच टाकी चोरून आणलेली आहे. माझी आहे ती. हिने तुमची टाकी चोरून आणली. चोट्टी. चोट्टी म्हणायचं नाही हा? मग काय भामटी म्हणू का? तर बघ गबासा ना काय गप बसा. माझी टाकी ती. थांब चेअरमन बाईला काहीतरी सांगा राव. आता तुम्ही तरी कशाला आणायची? मला वाटलं नाही का तुम्ही फक्त म्हणले ते तुम्ही चालले तर सरपंचाची टाकी घेऊन या. दम तर काढायचं आणि सरपंचाची टाकी आणत असते तुम्ही. अहो चेअरमन उसने आणायला सांगितलं होतं मी चोरून थोडी सांगितलं होतं माझी टाकी ती. थांबा हे माझी करण्यात काय पॉईंट नाही. सुजाताबाई नेमकं काय म्हणायचं तुम्हाला सांगा बरं एकदा. अहो सरपंच माझी टाकी संपली होती मी चेअरमनला दिली भरून आणा म्हणून आणि येताना प्रेमन कमल्याने आणली. प्रेमन कमल्याला सांगितलं होतं मी म्हणजे कमल्यालाच फोन केला होता. तुमचं काय म्हणणं आहे? मला रस्त्यात बाळू भाऊ भेटला. बाळू भाऊ म्हणलं मला घरी जायचंय तर एवढं टाकी फक्त गाडी येईन भरून टाक आणि सरपंचच घरी नेऊन दे. मग मी राजमान्य फारसानं पोंगे आणायला गेलो. यूज तर टाकी गायब झाली आणि तीच ही टाकी ती ही बाईनी ती टाकी उचलून आणली. तुम्ही बघितली का मला आणताना? नाही 2 मिनिटं आहे का? ही टाकी तुम्हाला कोणी आणून दिली? प्रेमन कमल्याने. मग बरोबर आहे ना रे. चेअरमननी प्रेम कामल्याला सांगितलं प्रेम कामल्या घेऊन आले. अरे राजा आपली टाकीच नाहीये. आपली टाकी वेगळी असणार आहे ही. ये तू दिली टाकी कुठे गेली? आसमान खा गया या जमीन निघाल गई. आता मला काय माहित. मला एक टाकी सापडली. मला एक टाकी सापडली. मला एक टाकी सापडली. ही टाकी आहे आपली. हा सरपंच हीच तुमची टाकी.
अरे मग ही टाकी वेगळी ती टाकी वेगळी. हा अरे काय मोकर घ्या घटा केला तुम्ही चोरण हायस्ट नामकन फलानन त्या बघती ती टाकी. तुम्हाला टाकी कुठे सापडली रे? रोडला. आणि चेअरमन तुम्ही टाकी कुठे ठेवली होती? अहो त्याचा चाप्या झाडाखाली. घ्या चेअरमनने टाकी ठेवली चाफ्याच्या झाडाखाली. तुम्ही कुठे ठेवली? रोडला. रोडला. यांना कुठे सापडली? रोडला. रोडला. म्हणजे ह्या प्रेम्यान कांबल्यानी तुम्ही ठेवलेली टाकी उचलली आणि तीच भरून सुजाताबाईला आणून दिली. आणि आता ही चाफ्या खाली टाकी तुम्हाला कुठे भेटली? रोडला. अरे ही चाफ्या खाली भेटली असेल ना. ही चाफ्याखाली. बरोबर ना जुळलं ना आता. म्हणजे सगळा गोंधळ या प्रेम्यान कांबल्याने घातला. अच्छा, या नालायकांमुळे सगळा गोंधळ झालाय का? वा बाई वा. गाढव मेलं ओझन, शिंगरू मेले हेलपाट्यानं. वा बाई वा. शेळी जाती जीवानीशी आणि खाणारं म्हणतंय वातड. यालाच म्हणतात दुसऱ्याच्या चॅटीवर पंढरपूर. हे म्हणजे असं झालं पहिल्याला द्राक्ष आंबट. हा